किती मोठं सौभाग्य आहे की आपल्याला एक ईश्वराची स्थापना करता येते आणि आपण त्याचं 10 दिवसानंतर विसर्जन करतो। 10 दिवस त्याच्या सहवासामध्ये अगम्य असा सोहळा आपण साजरा करतो। जेवढा आपण त्याच्या दर्शनासाठी आतुर होतो, त्याच्या कृपेसाठी आतुर होतो, तेवढं आपण त्याचे गुण घेण्यासाठी का आतुर होतो। जो गणांचा प्रमुख होता त्याचं शिर लावलं म्हणून त्याला गणपती असं, म्हणून त्याला गण ईश म्हणतात, कारण त्या गणांचा तो काय झाला, ईश्वर झाला। गणपती ही बुद्धीची देवता आहे, तिचं आसन जे आहे ते प्रज्ञेचं आहे। गणपती जो आहे तो सुख करणारा, दुःख हरवणारा आहे। माणसाला तेच पाहिजे, सुख पाहिजे। सुख हवं तर बुद्धीचे देवतेचं काय करा, आराधना करा। बाप्पा आमचे अडथळे दूर करायला तयार आहे, पण आम्हीच अडथळे करून बसलो आहे। सद्गुरू असं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये आज जर सगळ्यात मोठा अडथळा असेल तर त्याला मिळालेली बुद्धी आहे, त्याला मिळालेला जे काही अहंकाराचं कवच आहे ती त्याचा अडचण आहे, त्याचं जे अज्ञान आहे हे तेच अडथळा आहे, त्याचा जो आळस आहे तो त्याचा अडथळा आहे। आम्ही गणपतीची ढेर वाढवली, आमचा आळसाचं समर्थन करायचं, तो पण आमच्यासारखाच हे दाखवी। त्याच्या ढेरीचा आदर्श घेऊ नका असं मला, त्याच्या डोक्याचा आदर्श घ्या। याचं पोषण करणं म्हणजे जीवन नाहीये, याचा आयुष्य आराम सांभाळणं म्हणजे जीवन नाहीये, याला संरक्षण देणं म्हणजे जीवन नाही। अहंकार म्हणजे याचं संरक्षण, अज्ञान म्हणजे यालाच सर्वस्व समजणं, आणि आळस म्हणजे याचं मनोरंजन करणं। शरीराचं मनोरंजन काय, आळस, समज तत्पर असं आहे। हे जे अडथळे आहेत आमच्या जीवनात, या अडथळ्यांनी आमची प्रज्ञाच हाकळून दिलेली आहे। तो मार्ग बनला कशासाठी, वाहनांना जाण्यासाठी, पण जेव्हा एखादा कंटेनर तिथंच आडवा होतो, तो वाहतूक करणारा कंटेनर काय बनतो, अडथळा। एखादी ट्रेन जर पटरीवरून खाली उतरली किंवा बंद पडली तर ती ट्रेनच जिच्यासाठी तो रूळ बनलेला आहे त्या रूळसाठी ती अडथळा बनते। तसे आमचे विचार, आमची बुद्धी आमच्यासाठी एक सुंदर वाहन आहे, सुंदर साधन आहे, पण ती आमच्यासाठी काय बनते, अडथळा बनते। तुम्हाला गणपतीचा स्वभाव माहिती आहे का, विष्णूचा स्वभाव आहे पोषण करणं, ब्रह्मदेवाचा स्वभाव आहे निर्माण करणं, आणि शिवाचा स्वभाव आहे निर्मितीसाठी नाश करणं। गणेशाचा काय स्वभाव नाही माहिती, जर गणेशाचा अंश आमच्या जीवनात आहे असं म्हटलं आम्ही तर कोण आहे तो, कोणत्या रूपामध्ये आहे, बुद्धीच्या रूपात आहे। मग त्या बुद्धीच्या रूपात आम्ही त्याला आमचं साधन बनवतो। ही जी वैश्विक बुद्धी आहे तिच्या बरोबर जोडण्यासाठी तर ते काय बनवलं पाहिजे, आम्ही माध्यम बनवलं पाहिजे। कुठल्याही भौतिक कार्यामध्ये, सांसारिक जीवनामध्ये आम्ही अध्यात्माचं अधिष्ठान आम्ही जे नेमतो ते म्हणजे गणपती आहे। ते एकमेव असं अधिष्ठान आहे जिथून आमच्या अध्यात्माची काय जोडते, नाळ जोडते। आम्ही एक कनेक्शन आमचं तिथं जोडलेलं, तो असतो साक्षीदार, तुमच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार तो असतो। आमची बुद्धी काय ना आमच्या सोबत असते, ती तुम्हाला सांगत असते हे बरोबर आहे, हे बरोबर नाही, काही पण आहे पण ऐकत नाही। मग बुद्धीच्या रूपाने, अवश्य रूपाने तो आमच्यामध्ये आहे, आणि आम्ही त्या बुद्धीला काय बनवलं पाहिजे, साधन बनवलं पाहिजे, अडथळा नाही बनवलं पाहिजे। आज मी अडथळा बनवले। बऱ्याच वेळा दोघा मित्रांमधलं भांडण संपून जातं, भावांमधलं, बहिणींमधलं किंवा नवरा बायकोमधलं, पण पहिली माघार कुणी देत। आता कळलंय गैरसमजातून भांडण झालं तरी पण मी का माघारली। आज तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या समस्या आहे ना त्या सगळ्या समस्यांचं उत्तर तुमच्या आतमध्ये आहे, पण तिकडं वळण्याची वृत्ती, तिथं पोहोचण्याची वृत्ती, त्याच्यासाठी लागणारं तप आणि संकल्पशक्ती नाही। त्यासाठी आपल्याला गणेशाची गरज आहे। या 10 दिवसामध्ये त्याच्या सहवासामध्ये राहून आम्ही स्वतःला अहंकार मुक्त केलं पाहिजे, अहंकार मुक्त ठेवलं पाहिजे। या प्रकृतीने, परमेश्वराने, परमात्म्याने तुम्हाला एवढं सुंदर जीवन दिलं माणसाचं, तुम्हाला 4 पायावरून 2 पायावर आणलं, तुम्ही आता काय खरंय। काही जण एवढे हुशारतेमध्ये आलं, कुत्र्यांचं बरं आहे आपल्या देश, ते अशा श्रीमंताचं मानवी होण्यापेक्षा अशा श्रीमंताचं कुत्रं झालं बघ, परमेश्वर तथास्तु म्हणते, लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला मनुष्य जन्माचं महत्वच कळलेलं नाहीये, आणि म्हणून ही अवस्था आहे। म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की आमच्या जीवनाच्या उन्नतीमध्ये, विकासामध्ये, आमच्या जीवनाच्या सातत्यतेमध्ये, मुक्तीमध्ये आपणच अडथळा आहोत। आणि मग ते सांसारिक विकास असो नाही तर आध्यात्मिक विकास असो, अडथळा आपणच आहोत। आणि आपण म्हणजे आपलं शरीर आणि आपले मन, अहंकार, आळस आणि अज्ञान हेच आपल्या जीवनातले अडथळे आहे। आणि हे अडथळे जर आपण दूर केले तर बाकीचे अडथळे हा गणपती सहजपणे। सर, आज आपल्याला सगळी सांगताय गणेश किंवा गणपती हा केवळ अत्यंत हुशार डोकं नाही, तो अडथळे दूर करणारा आहे। सर्वात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या जीवनात अडथळा नाही याची खात्री करा। तर माझा यावर असा प्रश्न आहे सर की आपण आपल्या जीवनामध्ये जे की आळस किंवा नकारात्मक विचार असेल तर हे आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करतात, तर मग आपण ह्या अडथळ्यावर मात कशा प्रकारे करतो। आपल्या जीवनामध्ये आळस, अज्ञान आणि अहंकार ह्याच्या ज्यावेळेस काही गोष्टींमुळे सीमा तयार होतात, त्यामुळे आपल्याला अडथळे निर्माण होतात। म्हणजे जीवनामध्ये गणेश हे बुद्धीचे देवता म्हणले जाते, हे सगळ्या अडथळ्यांना ते पार धरून गेलेत। पण आपल्यामध्ये काय बदल होतोय की जे लोक आताचे आहेत, म्हणजे श्री गणेश यांनी आपल्याला काय सांगितलं की ज्ञान हीच बुद्धी आहे, पण आज आपण माहितीला बुद्धी किंवा ज्ञान म्हणतोय, आणि ह्याच चक्रवात आपण अडकलोय। मग ज्ञान
आणि बुद्धी ह्याच्यामध्ये काय फरक आहे की असा की ज्यातून आपण अडथळे दूर करून बाहेर पडू. मित्र, गणाधीश तो ईश सर्व गुणांचा. तो जो गणाधीश आहे तो सर्व गणांचा पती आहे, बरोबर की नाही. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. तो आरंभ आहे, जे निर्गुण परमात्मा आहे त्याचा आरंभ त्याच्यापासून आहे. कुठलेही कार्य करायचं म्हटल्यावर आपण गणेशाचं स्तवन करतो, गणेशाची पूजा करतो. त्या गणेशाची आज स्थापना आहे आणि अत्यंत आनंदाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव 10 दिवसांसाठी साजरा केला. किती मोठं सौभाग्य आहे की आपल्याला एक ईश्वराची स्थापना करता येते आणि आपण त्याचं 10 दिवसानंतर विसर्जन करतो. 10 दिवस त्याच्या सहवासामध्ये अगम्य असा सोहळा आपण साजरा करतो. तो आनंद अनुभवता येतो, तो वर्णन करता येत नाही. लालबागच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी काल दुपारपासून भक्तांनी रांगा लावलेल्या होत्या. तर रांगेच्या मार्गामध्ये त्यांनी आपलं प्रस्थान मांडलं. दर्शन मिळणारे रात्री 12 नंतर, पण रांगा मात्र सकाळपासूनच वाढली. जेवढं आपण त्याच्या दर्शनासाठी आतुर होतो, त्याच्या कृपेसाठी आतुर होतो, तेवढं आपण त्याचे गुण घेण्यासाठी का आतुर होतो. तुम्हाला तो मूर्तीमध्ये जर दर्शन देतो त्याची अनुभूती तुमच्या आतमध्ये येऊ शकते जर तुम्ही त्याची गुण अंगीकारले. तो स्वतःहून तुम्हाला दर्शन द्यायला आतमध्ये. असा तो गणेश, गणांचा ईश्वर. गणांचा ईश्वर म्हणजे गणेश आणि गणांचा पती म्हणजे गणपती. कोण होते गण? कोण होते? एक गण म्हणजे शिवाचे साथीदार. शिव जेव्हा कैलासामध्ये राहायचे पार्वती बरोबर, आता त्यांनी स्वतः सगळ्या अंगाला भस्म फसलेलं, ज्याला विभूती असं आपण बघतो. ज्यावेळेस पंचमहाभूत तुमच्यामधून निघून जातं शरीरामधून, जी शिल्लक राहते विभूती, ती विभूती अंगाला सगळी फसलेली, जटा वाढलेल्या, विकराळ असं रूप. त्याचे साथीदार कसे असणार भाऊ? सगळे चित्र विचित्र. जेव्हा पार्वतीच्या लग्नाला जेव्हा नवरदेव आलं वरडाचं एक, त्याच्यामध्ये भूत खेत सगळे विचित्र प्राणी, कोणाचे कसे अवयव, कोणाचे अकराळ विकराळ, असे एकदम भयंकर प्राणी. पार्वतीची आई म्हणली अशा बरोबर माझ्या पुरीचं लग्न होणार का? हा, मला मान्य नाही. काय त्याचं हे वराड. हा मित्रांनो, ती जे गण होती त्या गणांबरोबर शिव कायम भटकंतीला जायचे. केले की 12 वर्षे यायचे नाही. 12 वर्षाचं तप आपण जेव्हा म्हणतो ते त्या शिवावरूनच तयार झाले. 15,000 वर्षांपूर्वी त्या कैलासामध्ये, कैलास पर्वत आणि मानसरोवर त्या भागामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं पार्वतीसह, गणांसह. आता मला सांगा, शिवाचं वाहन काय? नंदी. म्हणजे जे आजच्या काळामध्ये सगळ्यात मतिमंद समजलं जातं ते त्याचं वाहन आहे. विचार करा. त्याच्या गळ्यामध्ये काय आहे? साप आहे, नाग आहे. त्याचं शस्त्र काय? ते शिव आहे. त्याचं वाद्य काय? डमरू. डमरू आहे. जो गळ्यामध्ये काय धारण करतो? हळहल विश्व धारण करतो असा शिव. जेव्हा भटकायला जायचं तेव्हा 12-12 वर्ष जायचं. मग जाताना ह्या गणांना घेऊन जायचं. त्या मानस सरोवरामध्ये एकटी पार्वती कशी राहणार? तिला एकदा फार आठवण आली शिवाची. शिव काय नाही आहे, मग तिने अंगाला चंदनाचा लेप लावला. चंदनाचा लेप लावल्यानंतर तिने तो चंदनाचा लेप सुकल्यानंतर खरडून काढला सर. आणि तो खरडून काढल्यानंतर त्याच्याबरोबर तिच्या शरीराचं त्वचा पण थोडीशी त्याला चिपटून आली. आणि अशा प्रकारे तिने आपल्या तंत्रविद्येने, तर शिवाची पत्नी होती ती. तंत्रविद्येचं देवता म्हणजे कोण आहे? वेताळ, साक्षात शिव. त्याची ती पत्नी. तिला ही छोटीशी गोष्ट होती. ती त्या स्वतःच्या शरीरापासून काढलेला जो लेप होता आणि जो मैल होता त्याचा तिने काय बनवलं? एक पुतळा बनवला आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकले. तिचा पुत्र होता तो गणेश न, किंवा तो गणपती पण ना, तिचा पुत्र हो. बरेच दिवस ते दोघं सोबत राहिले.
आता जो तिचा पुत्र होता तो तर लहानाचा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जशी शक्ती यायला लागली तसं तसं त्याला वाटायला लागलं की मी माझ्या आईसाठी काहीतरी पराक्रम करावा. तो संधीची वाट बघत होता आणि एक दिवस त्याला संधी मिळाली. आई स्नानगृहामध्ये पार्वती आंघोळीला गेली आणि पुत्राला सांगितलं, पुत्र कोणाला येऊ देऊ नको आतमध्ये. त्याला हवंच होतं काहीतरी पुरुषार्थ करायचं. दरवाजावर उभं राहिला आणि तिकडून शिव आले. त्यांना आपल्या पत्नीला भेटायचं होतं. तिकडून आले ते आणि त्यांनी अडवलं, मध्ये जाता येणार नाही. त्याने विचार केला, माझी बायको आणि मला भेटू देत नाही. कोण आहे? त्याने विचारलं सुद्धा, हे कोण आहेस? पुरुष. मी असताना दुसरा पुरुष. तात्काळ तलवार काढली म्हणून काय धडावेगळं करून टाक. आता बायकोने भेटायचं म्हटल्यावर तेवढी तीव्रता घास. मनुष्य रूपामध्ये मनुष्याची लीला ती शोभते देवांना सुद्धा. म्हणजे जेव्हा आतमध्ये गेले तर आतमध्ये गेल्यावर काय झालं असेल? एवढ्या वर्षांनी आपल्या बायकोला भेटतोय म्हटलं, बायकोला किती आनंद होईल असं त्याला वाटलं. आपलं स्वागत होईल. तिथं गेलं वेगळाच पाठायला स्वागत झालं. गेल्या गेल्या भांडण सुरू झालं. तलवारीला रक्त पाहिलं. हे काय केलं तुम्ही? कोणीतरी पुरुष शुभा होता तुझ्या द्वारावरती, त्याचं सर कलम केलं. मी आईच ती आईचं पुत्रासाठी जो शोक असतो तो भयंकर असतो. तिने काय काय ऐकवलं नसं काय तपासले ना. शिवाला कळेना, अरे काय झालं हे सगळं. हां, मी एवढ्या दिवसांनी भेटायला आलो, हे काय चाललंय माझ्या भोवती. ती म्हणली, बाकीचं मला काय माहीत नाही, ते शिरकलम केला का काय केला, मला माझा पुत्र पाहिजे. मी आता आपल्याकडे एक कहाणी वेगळी प्रसिद्ध आहे. तशा प्रकारची गणेशाची पण कहाणी आपल्याकडे प्रसिद्ध आहे. परंतु सद्गुरू असं सांगता की जेव्हा शिव बाहेर आले तर त्यांचे सर्वात जवळचे कोण होते? गण होती त्यांची, जे कायम सोबत असायची. गण म्हणजे चित्र विचित्र प्राणी. हो, म्हणजे माणूस नाही, माणूस सदृश्य पण नाही, चित्र विचित्र आकार असले. तुम्ही ऑक्टोपस पाहिला का? ऑक्टोपस पाहिला का तुम्ही? कसा असतो? स्टार फिश पाहिली का? म्हणजे पहिला प्राणी कुठे निर्माण झाला? अशा प्रकारे चित्र विचित्र प्राणी. त्यांना माणूस म्हणणं सुद्धा योग्य नाही. अशा प्रकारे ते गण सगळे. मग त्या गणांचा एक पती होता, जो प्रमुख होता गणांचा. तो समोर आला आणि शिवाला म्हटला, तुम्हाला काय म्हणायचंय मला कळलंय, माझं शिर हजर आहे. शिवाने तात्काळ त्याचं शिर कलम केलं आणि ते शिर त्या पुत्राला नेऊन बस. जो गणांचा प्रमुख होता त्याचं शिर लावलं म्हणून त्याला गणपती असं म्हणतात. म्हणून त्याला गण ईश म्हणतात, कारण त्या गणांचा तो काय झाला? ईश्वर झाला. आपल्याकडे कहाणी आहे की त्याला जंगलात पाठवलं, तिकडून हत्ती धरून आणला. ती कहाणी अशी आहे की तामिळनाडूमध्ये एका कलाकाराने जेव्हा पहिल्यांदा गणपतीची मूर्ती बनवायचं ठरलं तेव्हा आता शिवाने जे गणांमध्ये ज्याचा शिरकलम केलं तो कसा होता काय माहिती नाही, पण एक मात्र खरं होतं, त्याला एक असा अवयव होता ज्याला हाड नव्हतं. तर अनेक प्राणी आपल्याकडे त्यांना असे अवयव असतात त्याच्यामध्ये हाडच नसतं. आपल्याला जीभ आहे, तिला हाड नाही आहे ना. लोक बोलता म्हणतात तुझ्या जिभेला काही हाड काही हाडबी हाय का नाही जिभेला, कसं बोलतोस हाड नसल्यासारखं. म्हणजे अशा प्रकारचा अवयव होता. मग त्या परिसरामध्ये असा अवयव असलेला प्राणी पहिला म्हणजे हत्ती. फार तामिळनाडूमध्ये त्या काळामध्ये हत्ती भरपूर होत, आजही आहे केरळमध्ये पण. मग ते तामिळनाडूपर्यंत होते पसरलेले. मग ते हत्ती पहिला दिसला, मग त्याला असं वाटलं की बिगर हाडांचा जो अवयव आहे तो सोंडच असेल, म्हणून त्याने त्याचं शिर काय बनवलं, कल्पनेतून हत्तीचं बनवलं. म्हणून तो आपल्या गजानन असा प्रसिद्ध झाला. गजानन हा नंतर जो शब्द आहे, गणेश आणि गणपती हा पुरातन शब्द आहे, मूळ शब्द. इवन आता छत्रपतींचं चित्रसुद्धा प्रत्यक्ष उपलब्ध नाही आहे आपल्याकडे. आत्ता 400 वर्षापूर्वीची गोष्ट, ही तर हजारो वर्षांपूर्वीची, 15,000 वर्षापूर्वीची गोष्ट. त्याच्यामुळे कल्पनेतून हे हत्तीचं शिर साकार. आणि म्हणून त्या ठिकाणी तो गणेश गणपती तयार झाला. गणपती ही बुद्धीची देवता आहे. तिचं आसन जे आहे ते प्रज्ञेचं आहे. तिच्या खाली जे आसन दाखवलं तिला
प्रज्ञेच्या आसनावर तो विराजमान आहे आणि म्हणून त्याला रिद्धी आणि सिद्धी प्राप्ती. रिद्धी आणि सिद्धी त्याच्या पत्नी आहे का? जी आशीर्वादाने मिळते ती रिद्धी आणि जी स्वतः प्राप्त केली जाते ती सिद्धी. या दोनही प्राप्त होतात जर तुम्ही गणेशाला प्रसन्न केलं तर. आता गणेश ही बुद्धीची देवता आहे म्हणल्यावर त्याचं काय मोठं पाहिजे? हा, डोकं मोठं पाहिजे. आम्ही त्याचे ढेर मोठी की लंबोदर, हे लंबोदर सोंडेसाठी आहे, उदरासाठी नाही. त्यांनी उदरच लंब करून घेऊ. म्हणजे शेवटी जी माणसं त्यांचे जे वासना आहे, कामना आहे, की त्यांचे ज्या भावना आहे, त्यांचे जे विचार आहे ते त्या प्रथेवरती त्या गोष्टीवरती थोपतात. आता जो मांसाहारी तो काय म्हणणार? माझ्या देवीचा प्रसाद काय पाहिजे? मांसाचं पाहिजे. शाकाहारी आहे तो काय म्हणणार? शाकाहारीच पाहिजे. आता एखादा मच्छीमार बांधव तर देवाला प्रसाद देणार असेल तो काय देईल? मच्छीच देईल ना. त्या अर्थाने लंबोदर तयार झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने गणपतीची जी बुद्धी आहे ती तीव्र आहे, तीक्ष्ण आहे. ह्याच्याबद्दल कोणालाही काही डाऊट नाही. बरोबर आहे. आणि म्हणून तिला बुद्धीची देवता असं म्हणतात. मग सद्गुरू आम्हाला असं सांगता की गणेश किंवा गणपती हा केवळ अत्यंत हुशार डोकं नाही आहे. अर्थ आम्हाला ते हुशार डोकं पण माहिती नाही, आम्हाला उदारच नाही. त्याच्यामुळे आम्ही मोदक तयार केले डेरे. तर त्याला प्रत्यक्ष आवडतात की नाही हा नंतरचा भाग आहे, पण भक्तांना आवडतात. तर भक्तांना आवडतं म्हणजे देवाला आवडलेच पाहिजे. न अवगुण काय करेल? म्हणून प्रश्न टीकात्मक नाही आहे. प्रश्न तुमच्या जीवनामध्ये काय सार्थकता आहे गणपतीची ते महत्त्वाचं. तुम्ही जीवनाकडे मनोरंजन म्हणून बघता का जीवनाकडे सार्थकता म्हणून बघता हे महत्त्वाचं आहे. गणपती जे आहेत ते फक्त त्यांचं डोकं हुशार आहे असं नाही, त्याच्या हुशारीचे किती किस्से आहे. गणपतीच्या हुशारीचे अगणित असे किस्से पुराणामध्ये दिलेले. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीच्या सुरुवातीला त्याचं स्तवन केलं जातं. सगळ्यांशी पंग घेतात चालेल की ज्या हुशार आहे त्याच्याशी पंग नको, म्हणून त्याची पहिली पूजा. सगळे देवसुद्धा म्हणतात पहिली त्याची करा, फक्त आमचे आशीर्वादसुद्धा काम करत नाही. आणि मग सद्गुरू आम्हाला असं म्हणता की तो फक्त बुद्धिवान नाही आहे, तर तो अडथळा दूर करणार आहे. निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायण ज्यांना नमस्कार करतो अशा गौरी शंकराचा पुत्र आपण याची आरती करताना म्हणतो सुख करता दुःख हरता. आमच्याकडे बरेच जण असं म्हणता सुख हरता दुःख करता. बुद्धीच्या देवतेचं प्रशंसा कशी केली जाते? सुख हरता दुःख करता म्हणता लोक. तुम्ही ऑब्झर्वेशन करा. मी एवढी आरती करतो माझं कन्या का? नेमकी गणपती म्हणजे मला प्रॉब्लेम का होतो बघतो तसा. पण गणपती काय मासान बसलेला आहे? तो इको घेऊन बसलेला आहे. तुम्ही माथेरानला गेले, महाबळेश्वरला गेले आणि तिथून तुम्ही एक बरी मोठी शिवी दिली, तिकून काय ऐकायला येईल? हां, तिकून काय मंगलाष्टक काय केलं नाही? मंगलमय ध्वनी नाही ऐकणार, तेच येणार, ते बी एकदा नाही येणार आणि पुढे येणार. तथास्तु गणपती जो आहे तो सुख करणारा दुःख हरवणारा आहे की नाही? माणसाला तेच पाहिजे, सुख पाहिजे. मग सुख हवं तर बुद्धीचे देवतेचं काय करा? आराधना करा. मग बुद्धीच्या देवतेची आराधना करा म्हणजे काय? की शरण जा. कुठलंही कार्य करताना स्वतःची बुद्धी काय करा? शरण जावं. आणि म्हणूनच त्याला असं म्हटलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेश फक्त बुद्धीचं प्रतीक नाही आहे, तर तुमचा अडथळा दूर करण्यासाठीचं सर्वात मोठं ते काय आहे? एक शक्ती आहे. मग त्याच्यामध्ये सद्गुरू असं म्हणता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्यासाठी अडथळा बनता कामा नये. बाप्पा आमचे अडथळे दूर करायला तयार आहे, पण आम्हीच अडथळे करून बसलो आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्हीच अडथळा आहोत. आम्ही म्हणजे कोण? आमची बुद्धी, आमची अल्पबुद्धी अडथळा बनते. सद्गुरू असं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये आज जर सगळ्यात मोठा अडथळा असेल तर त्याला मिळालेली बुद्धी आहे. त्याला मिळालेलं जे काही अहंकाराचं कवच आहे ती त्याचा अडचण आहे. त्याचं जे अज्ञान आहे हे तेच अडथळा आहे. त्याचा जो आळस आहे तो त्याचा अडथळा आहे. आम्ही गणपतीची ढेरवाडावरी आमचं आळसाचं समर्थन करायचं, तो पण आमच्यासारखाच आहे हे दाखवीस.
आता कोणाकोणाच्या विहिरी वाढलेल्या आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल बघ. ज्यांनी मोदकाचा शोध लावला तोच त्याच्या पाठींबा. समस्या मोदक खाण्याबद्दल नाही आहे, मोदकाच्या प्रसादाबद्दल पण नाही आहे. बघा प्रसाद येतो पवित्रच आहे, तुम्ही कशाचाही बनवा, त्याच्या मागची भावना चांगली आहे, काही नाही, फरक नाही पडत. त्याचा आनंद घ्या, उपभोग घ्या, परंतु त्याच्या ढेरीचा आदर्श घेऊ नका असं मला. त्याच्या डोक्याचा आदर्श घ्या. पहिल्यांदा आपण कोणाचं वंदन करतो? गणेशाचं वंदन करू. आपण ज्याचं वंदन करतो म्हणजे आपण स्वतः त्याच्यापेक्षा काय मानतो? छोटे मानतो, बरोबर आहे. त्याला शरण जातो आपण. आधी बंधू तुझं मोरया. एक लक्षात ठेवा, कवींनी वर्णन केलंय त्याचं त्याच्या मूर्तीप्रमाणे. गजाननाशी गणराया, गणपती असो, गणराया असो, गणेश असो, त्याचा उल्लेख खरा गणांबरोबरच आहे, गजाबरोबर नाही. गजानन ही कल्पना आहे. ठीक आहे, चांगली आहे, छान आहे, एकदम सुंदर आहे. हां, अभिनंदन आहे ज्या मूर्तिकाराने किंवा ज्या कलाकाराने ती वास्तवात साकारली, त्याच्याबरोबर कुठली शंका पण नाही आहे. त्याचं रूप कसंही असू द्या, सुंदरच आहे. परंतु आदर्श घेताना, त्याच्याकडनं प्रेरणा घेताना, प्रेरणा योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. गावामध्ये जेव्हा सप्ताह असतो, तुम्ही जेवण ठेवा, जागा पुरत नाही कीर्तनात. हो, मी एवढा त्याच्यावरती एवढा आक्षेप काय घेतोय? कारण एक छोटीशी चूक आमची, छोटासा आमचा फोकस जेव्हा ढळतो तेव्हा त्याचा किती वाईट परिणाम होतो हे मला तुम्हाला सांगायचं. की अध्यात्माच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये अगोदर भजन ठेवलेलं असतं, नंतर भोजन असतं. आधी कीर्तनही भजन असतं, नंतर भोजन असतं. एक तासभर माणसं दम काढतात, त्यानंतर स्वयंपाकाच्या खोली कपा वास आहे. माल तयार झालेला आहे पण चिंतकर बाबा तयार होईना. नंतर मेंदू बनतो, एवढं ऐकायचंच नाही, तिकडचा वासच घेऊ, फक्त वास. चिंतन म्हणजे आम्ही भोजनाला एवढं महत्व देतो, वासनेला एवढं महत्व आहे. मगाशी कुणीतरी म्हटलं की ज्ञानाला महत्व कसं द्यायचं? अडथळा काय? अडथळा हेच आहे ना, अज्ञान. याचं पोषण करणं म्हणजे जीवन नाही आहे. याचा आयुष्य आराम सांभाळणं म्हणजे जीवन नाही आहे. याला संरक्षण देणं म्हणजे जीवन नाही आहे. अहंकार म्हणजे याचं संरक्षण, अज्ञान म्हणजे यालाच सर्वस्व समजणं, आणि आळस म्हणजे याचं मनोरंजन करणं. शरीराचं मनोरंजन काय आहे? आळस, सणच तत्परी असं आहे. हे जे अडथळे आहेत आमच्या जीवनात, या अडथळ्यांनी आमची प्रज्ञाच हाकळून दिलेली आहे. आमची जी बुद्धी आहे ती काय आहे? ब्रह्मिष्ठ आहे. ती अडथळा मिळेल. बघा, मी नेहमी सांगतो, एखाद्या महामार्गावर तो मार्ग बनला कशासाठी? वाहनांना जाण्यासाठी. पण जेव्हा एखाद्या कंटेनर तिथंच आडवा होतो, तो वाहतूक करणारा कंटेनर्स काय बनतो? अडथळा. एखादी ट्रेन जर पटरीवरून खाली उतरली किंवा बंद पडली तर ती ट्रेनच, जिच्यासाठी तो रूळ बनलेला आहे, त्या रूळसाठी ती अडथळा बनते. कसे आमचे विचार, आमची बुद्धी आमच्यासाठी एक सुंदर वाहन आहे, सुंदर साधन आहे, पण ती आमच्यासाठी काय बनते? अडथळा बनते. तेच आम्हाला आज सद्गुरू सांगताय की हा जो गणेश आहे, हा गणपती आहे, तो तुमचे सगळे अडथळे दूर करेल. मग काय करा? तुम्ही त्याची उपासना करा, त्याच्याकडनं तो आदर्श घ्या. कशाचा? त्याच्या बुद्धिमत्तेचा, त्याच्या डेअरीचा नाही घ्यायचं. चुकला आमचं मेवर्ष. सद्गुरू असं म्हणता की गणेश जो आहे, गणपती जो आहे, तो गणांचा पती आहे, गणांचा राया आहे, तो गणांचा राजा आहे. आम्ही गणराज म्हणतो. बघा शब्द बघा, गणावर, सगळे शब्द गणावरून आहे. तो निर्गुण निराकार काय आहे? कारण त्याचा आकारच माहिती नाही. तो कशा आकाराचा होता हे आम्हाला माहीत नाही, म्हणून त्याला निराकार म्हणण्याची वेळ आहे. बरोबर आहे. त्याला गुण पण नाही आहे, त्याला स्वभावच नाही. तुम्हाला गणपतीचा स्वभाव माहिती आहे का? विष्णूचा स्वभाव आहे पोषण करणं, ब्रह्मदेवाचा स्वभाव आहे निर्माण करणं, आणि शिवाचा स्वभाव आहे निर्मितीसाठी नाश करणं. गणेशाचा काय स्वभाव नाही माहितीच, बरोबर आहे ना. आणि म्हणून असा जो मूळारंभ आरंभ आहे, त्याचं जे जीवन आहे ते अडथळा दूर करण्यासाठी आहे आमचं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये त्याचा जो अंश आहे तो कोण आहे?
जर गणेशाचा अंश आमच्या जीवनात आहे असं म्हटलं आम्ही, तर कोण आहे तो? कोणत्या रूपामध्ये आहे? बुद्धीच्या रूपात आहे. मग त्या बुद्धीच्या रूपात आम्ही त्याला आमचं साधन म्हणू. ही जी वैश्विक बुद्धी आहे तिच्याबरोबर जोडण्यासाठी तर ते काय बनवलं पाहिजे? आम्ही माध्यम बनवलं पाहिजे. कुठल्याही भौतिक कार्यामध्ये, सांसारिक जीवनामध्ये आम्ही अध्यात्माचं अधिष्ठान आम्ही जे नेमतो ते म्हणजे गणपती आहे. ते एकमेव असं अधिष्ठान आहे जिथून आमच्या अध्यात्माची काय जोडते? नाळ जोडते. आम्ही एक कनेक्शन आमचं तिथं जोडलं जातं. तो असतो साक्षीदार. तुमच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार तो असतो. आमची बुद्धी काय ना आमच्यासोबत असते, ती तुम्हाला सांगत असते हे बरोबर आहे, हे बरोबर नाही. काही पण आहे पण ऐकत नाही. आपलं काय होत त्याला झाल्यावर कळतं तुला काय. तो म्हणतो माझ्या लक्षातच नव्हतं वाक्य. बेट्या तुला सगळं माहिती, तुझी बुद्धी तुला सांगत होती. मग बुद्धीच्या रूपाने, अवश्य रूपाने तो आमच्यामध्ये आहे आणि आम्ही त्या बुद्धीला काय बनवलं पाहिजे? साधन बनवलं पाहिजे, अडथळा नाही बनवलं पाहिजे. आज तिला मी अडथळा बनवले. तुम्हाला जेव्हा एखादा चांगली गोष्ट कुणीतरी सांगतो त्याला विरोध करणारा कोण असतो? हॅलो, आपण म्हणतो ना मराठीमध्ये, ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतो माझंच खरं. अडथळा आपण आहोत. आपला अहंकार आहे, आपला अज्ञान आहे, आपला आळस आहे. अज्ञानी माणसाला कधीच त्याचं अज्ञान कबूल नाही. अज्ञानी माणूस कधी कबूल करतो? कधी मला हे माहीत नाही. तो म्हणतो तुम्ही लय शहाणी. तुला म्हणायची वेळ आली म्हणजेच कळलं ना ती शहाणीच्या समोरची. हॅलो, हा डायलॉग आपण कधी मारतो जेव्हा उत्तर काय द्यावं कळत नाही तेव्हा तुम्ही लय शहाणी. जोपर्यंत उत्तर देत आहे तोपर्यंत आपण आपला शहाणपणा चालत राहतो. असंच आहे अज्ञान. आळशी माणूस काम न करण्याची तुम्हाला 100 कारणं सांग. प्रत्येक वेळेस तो कारण तुम्ही त्याला उत्तर द्या, कारण बदलून सांग. हे का झालं नाही याची तो खूप कारणं सांगणे. असं तुम्ही का करत नाही? बऱ्याच वेळा दोघा मित्रांमधलं भांडण संपून जातं, भावांमधलं, बहिणींमधलं किंवा नवरा बायकोमधलं. पण पहिली माघार कुणी द्यायची? आता कळलं हे गैरसमजातून भांडण झालं तरी पण मी का माघार दिली? बऱ्याच वेळा कारण संपून गेलं, असं गैरसमज दूर होतो. पण तरी सुद्धा खाली पडला तरी तबड्यावरच करतो. उंचच आहे मी असंच दाखव. तंगड्यावर करून काय उपयोग? हवेत चालतो का काय? सद्गुरूंना सांगायचे की अडथळे आपण आहोत. आपण म्हणतो प्रलय कळतं का? आपण म्हणतो नाही कधी कधी बघायच्या वेळा प्रलय कळतो जसं आहे. हां, चला शहाणा व्हायला. कधी कधी म्हणता येतं आपल्याला, पटकन म्हणून जातो. तिथं म्हणता येते गपची ऐकतो. मनातल्या मात म्हणतो माहिती माहिती तू किती शहाणा आहे. म्हणजे अर्थ आपण आहे क्विस आहे. म्हणजे जीवनामध्ये आमच्या या बुद्धीची प्रचंड ताकद आम्ही अनुभवू शकतो, पण आमच्याकडे समर्पण वृत्ती नाही. आम्ही गणपतीचं पूजन अर्चन करतो, सगळं करतो, आणि घरात जाऊनच भांडण सुरू करतो. तेवढ्या पूजेपर्यंत फक्त आम्ही काय करतो? शांत होतो आणि सभ्यपणाचा आवाहन. हे पूजा चालू आहे, शांत हो. हे आरती चालू आहे, थांबरी दा. हां, तुला डोकंच पडायचं त्या आरती हो. सणच तात्पर्य काय की आज आमच्या जीवनामध्ये अडथळा आम्हीच आहोत. त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये सुख, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये समाधान नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये तृप्ती नाही आहे. आज तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या समस्या आहे ना, त्या सगळ्या समस्यांचं उत्तर तुमच्या आतमध्ये आहे. पण तिकडं वळण्याची वृत्ती, तिथं पोहोचण्याची वृत्ती, त्याच्यासाठी लागणारं तप आणि संकल्पशक्ती नाही. त्यासाठी आपल्याला गणेशाची गरज आहे. या 10 दिवसामध्ये त्याच्या सहवासामध्ये राहून आम्ही स्वतःला अहंकारमुक्त केलं पाहिजे, अहंकारमुक्त ठेवलं पाहिजे. लोक इथं आमच्या मंडळाची मूर्ती उंच झाली पाहिजे, तर कशी अहंकारमुक्त व्हायची? ही मूर्ती तुम्ही उंच जरूर करा, पण लोकांना दाखवण्यासाठी नाही. तुमच्या आंतरिक प्रेरणेमध्ये, तुमच्या आंतरिक भावनेमध्ये, तुमच्या आरत्य भावनेमध्ये, तुमच्या पूजन भावनेमध्ये ती मोठी हो. तुमच्या अंतःकरणामध्ये तिचं स्थान उंच हो. मग तिचं स्थान उंच होणं म्हणजे काय हो? त्याचे गुण अंगीकरणं, तुम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त होईल अशा प्रकारचं स्वतःची घडवून करणं, स्वतःचा तसा विकास करणं, त्या अर्थाने त्याला मोठं केलं. मित्रांनो, सर्व शक्तींची सुरुवात जिथून होते त्या गणेशाची ताकद आमच्या जीवनातले अडथळे दूर करणं ही आहे. परंतु त्याचे अडथळे तुमच्या जीवनातले दूर करावे असं वाटत असेल तर पहिले तुम्ही तुमच्या जीवनातला अडथळा दूर केला पाहिजे. तुम्ही स्वतःच अडथळा आहे तुमच्या जीवनामध्ये, आणि तुमच्यामध्ये अडथळा कोण आहे? तुम्हीच आहे.
काही काही माणसं बघा दररोजामध्ये आडवी पसप मला ओरडणं का अडथळा कोण म्हणलं आपणच बनलो. तसं आहे डॉक्टरांना तुमच्यावर उपचार करायचे पण तुम्हीच अडथळा आहे. तुम्ही उपचारच नाही करून दे बरोबर आहे. शिक्षकांना तुम्हाला शिकवायचं आहे पण तुम्ही शिकूनच नाही देत. सरांचा तास कसा बुडल ते पाहत मारामाऱ्या करायच्या अर्धा तासाचा जखून सर यांनी मारलं सर त्यांनी मारलं शोध लावेपर्यंत सरांचा निम्मा तास संपला. नंतर आहे आज सक्सेस मिळालं बघा. आपण आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा म्हणतो की काय खरं आहे माझ्या आयुष्यामध्ये हाच अर्थ आहे. तू असं म्हणतो की नाही माझ्या जीवनात काय खरं आहे तू जिवंत आहे हेच खरं आहे दुसरं अजून काय खरं पाहिजे तुला. हां अरे जगण्यासाठी तडफडतात लोक. हां जन्म मिळावा म्हणून लाखो वर्ष वाट बघतात जीव. तुला मिळाला तू म्हणतो काय खरं आहे. ज्यांनी तुला दिला जन्म त्याला किती पश्चाताप होत असतो तुझ्याबरोबर. समजा एखाद्याला ओळखीने एखाद्या कंपनीत काम मिळावं आणि तो ते देऊन त्यांनी म्हणावं काय खरं आहे. तरी ते ऐकावं तरी त्याला नोकरीला लागतं. त्याला असं वाटेल आत्महत्या करून त्याचा गळा दाबा. अरे जिथे चांगल्या चांगल्या माणसांची वर्णी लागत नाही तिथे तुला नंबर लावून दिला तिथलं तुला काम दिलं तू म्हणतो माझं काय खरं आहे. या प्रकृतीने परमेश्वराने परमात्म्याने तुम्हाला एवढं सुंदर जीवन दिलं माणसाचं. तुम्हाला 4 पायावरून 2 पायावर आणलं तुम्ही आता काय खरं आहे. काही जणात एवढे हुशारते म्हणते कुत्र्यांचं बरं आहे आपल्या देश. ते काय अशा श्रीमंताचं मानवी होण्यापेक्षा अशा श्रीमंताचं कुत्रं झालं बघ. परमेश्वरून तथाच म्हणते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मनुष्य जन्माचं महत्त्वच कळलेलं नाही आहे आणि म्हणून ही अवस्था आहे. म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की आमच्या जीवनाच्या उन्नतीमध्ये विकासामध्ये आमच्या जीवनाच्या सातत्यतेमध्ये मुक्तीमध्ये आपणच अडथळा आहोत. आणि मग ते सांसारिक विकास असो नाही तर आध्यात्मिक विकास असो अडथळा आपणच आहोत. आणि आपण म्हणजे आपलं शरीर आणि आपले मन अहंकार आळस आणि अज्ञान हेच आपल्या जीवनातले अडथळे आहे. आणि हे अडथळे जर आपण दूर केले तर बाकीचे अडथळे हा गणपती सहजपणे करेल.